नमस्कार. माझं तुमच्याकडे जरा काम आहे. आपण मी सकाळी पण आलो होतो तुमच्याकडे. कोण आपण? माझं नाव गजानन एकबोटे. एकबोटे? एकबोटे? मी तुझ्या काकांचा भाडेकरू होतो. तुझ्याच घरी राहायचो. ते एकबोटे तर वारले. मग मी तरी कुठे जिवंत आहे. मी थांब 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 माधवा, तू अजिबात घाबरू नकोस. अहो, घाबरू नको काय? तुम्ही या अशा अवेळ येऊन मला सांगताय की तुम्ही एकबोटेंचं भूत आहात? एक मिनिट, मी तुला काही त्रास देतो? झपाटलं, काही वेडेवाकडे चाळे केले? नाही, मग पण माझं तुमच्याकडे काय काम? तुमचं माझ्याकडे काय काम? आई! अरे माधव, एकटाच कोणाशी बडबडतोयस? याला मी दिसत नाहीये. तुला बरं वाटतंय ना? घरी सोडू का? नाही, नको. नक्की? हो, मी बरा आहे. ठीक आहे. ऐक ना, चल आपण तुझ्याकडे जाऊन बोलूया. बरं का माधवा, आज सकाळपासून अख्खी चाळ फिरून पाहिली मी. आहे तशीच आहे. काही फरक म्हणून नाही कशात. हो, वैशिष्ट्यच आहे ना मध्यमवर्गीयांचं आपल्या. कशात काही फरक पडून नाही. आई, चवी 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 राम 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 राम. काय झालं? हे चावी दंडवत्यांकडे. तुझ्या घराची चावी दंडवतींकडे असते? नाही, एक असते माझ्याकडे, पण ती आत राहिली. कुठे असते? आतमध्ये कुठे असते? कुठे असते? हा, दाराच्या मागे एक खिळा आहे. त्या खिळ्याच्या मधल्या. घे, हीच ना? या. ही साधारण 12 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी तेव्हा याच शहरामध्ये एका बँकेत नोकरी करत होतो. माझी बदली झाली सांगलीला. शिफ्टिंग करायचं होतं. बायकोला आणि मुलांना मी ट्रेनने पाठवलं. मला सगळे सांगत होते तूही ट्रेनने जा. मी एका तिकिटाचे पैसे वाचवायला गेलो. सामानाच्या ट्रक बरोबर निघालो. ट्रकला झाला ॲक्सिडेंट आणि काय? आणि आयुष्याची किंमत 100-125 रुपये ठरली. पदरी काही फार पुण्य नव्हतं. पापही जेमतेम चमचाभरच होतं. त्यामुळे लगेच मुक्ती मिळाली आणि भूताचा जन्म मिळाला. आणि आता आणि आता माझी बदली पुन्हा या शहरात झालेली आहे. बदली? हो, आमच्याकडे पण बढत्या बदल्या असतातच. सगळे व्यवहार तुमच्यासारखेच. तुमचं माझ्याकडे काय काम आहे? मला या घरात राहायला मिळेल? आम्हा भूतांनाही जागेचा प्रश्न असतो. सध्या मुंबईत 1.25 कोटी भूतं राहत आहेत. एवढी? हो. पण मग आम्हाला जाणवत नाहीत ती. तुम्हाला माणूस जाणवत नाहीत, भूतं कुठलीही जाणवायला. इथे येऊन बघितलं तर तू इथे राहतोस असं कळलं, तेही एकटाच. म्हणून म्हटलं तुला विचारावं. घाई नाही, नीट विचार करून ठरव. तू जर मनापासून हो म्हणालास तरच आम्ही इथे राहायला येऊ. आम्ही? हो, म्हणजे मी आणि माझी या जन्मातली फॅमिली. तुला मला काही विचारायचंय का? नाही नाही, घाबरू नकोस. मला कोणाच्या मनातला नाही ओळखता येत, पण कोणालाही तुझ्या चेहऱ्यावरनं कळेल की तुला काही प्रश्न पडले. बरोबर? माझे 2 प्रश्न आहेत. तुम्ही फक्त मलाच दिसता का? तुझे योग. आणि समजा मी तुम्हाला परवानगी दिली इथे राहायची,
याचा मला पुढे जाऊन पश्चाताप नाही ना होणार? माधवा, मी तुला वचन देतो. मी तुला वचन देतो, माझ्यामुळे तुला कुठलाही त्रास होणार नाही. झाला तर फायदाच होईल. तुम्ही राहा इथे. पण माझा आणखी एक प्रश्न आहे, शेवटचा. तुम्ही कोणाला दिसत नाही, उम्हम, असलात तरी जाणवत नाही. उम्हम. तुम्ही असेच राहू शकला असतात. परवानगी का मागितलीत? कसं आहे ना माधवा, जिवंतपणी झालेले संस्कार मेल्यावर नाही विसरता येत. तू आता काळजी करू नकोस, शांतपणे झोप. हा, घाबरू नको. हा आमचा रिमोट कंट्रोल आहे. तू झोप झोप. नाही नाही वसंत शेठ, असं अजिबात करायचं नाही. बर. 9-10 दिवस कांदा लसूण एकदम कम्प्लीट म्हणजे कम्प्लीट बंद. हं. हे पण बंद पाहिजे बर का. 11व्या दिवशी गुण आलाच पाहिजे. लय पावर बाज आहे आमचा जांभळे बाबा. मग मग आधीचा बाबा होता त्याचं काय झालं? अहो, त्याचा लोचा झाला ना. काय आपल्या शिष्याला घेतला आणि गेला पळून तो. गेला? एनिवे, माधव कुठे आहे? माहित नाही. धारीवाल साहेबांना त्यांचे सगळे रेकॉर्ड्स अपडेट करून हवेत आजच्या आज. सर, 6-1 वर्षांची रेकॉर्ड्स असतील ती एका दिवसात देऊ? अहो, कठीण आहे. अरे माधवा, तुला आमच्यासारखा संसार थोडाच आहे. ओव्हर टाइम कर ना, कंपनी देईल सँक्शन करून. कमावून घे. किती येते? 500 आहेत ना? दाखवत. 1 2 3 4 5. हा माधव, हं. वर्गणी कसली? कसली म्हणजे? हंडीची 1000 देऊन टाक. अरे 2 महिने आहेत ना अजून दहीहंडीला. 2 महिन्यात म्हणजे 12 तर लावायचे डायरेक्ट 12. परंपरा आहे आपली ती. परंपरा? परंपरा या शब्दात कुठल्या अक्षरावर अनुस्वार आहे माहिती आहे तुला? लेक्चर बिक्चर काय देऊ नको. पैसे दे. मी 200च देणार. हं? माहिती होतं म्हणून 1000 बोललो. आणि इकडे ए पावती. पावती हंडी फुटल्यावर. चला चला जेवायला चला चला. आलो 1-2 मिनिटं. वसंता. तो केव्हाचा जाऊन बसलाय. चल उठ ना, उठ. हो अगं एक. माधव, साहेबांनी बोलवलंय. साहेबांना सांगायचं लंच नंतर येतील माधव साहेब. हा आपल्याला काय सांगतो? ए काय सांगतो? आलो सांग. अरे तू काय कारकून आहेस का आमच्यासारखा? तू पण ऑफिसर आहेस ना? जाऊ दे ना, 2 मिनिटांनी काय फरक पडणार. तू हो ना पुढे. मी आलोच.